वाशिम जिल्ह्यात संत्र्यांचं क्षेत्र वाढतंय. दर्जेदार संत्रा उत्पादन घेताना जमिनीचा सेंद्रिय करप, सेंद्रिय घटकांचा वापर महत्वाची भूमिका वठवतो, असं प्रतिपादन करडा कृषी विज्ञान केंद्राचे उद्यान विद्या विषय विशेषज्ञ निवृत्ती पाटील यांनी केलंय. केव्हीकेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील दत्तक गाव वडजी येथे आयोजित मासिक फेरी आणि चर्चासत्रादरम्यान ते बोलत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. ऊसतोड कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधांसह शेतकऱ्यांना नुकसान होईल अशी कोणतीही कृती कारखान्यांनी करू नये. तसे आढळून आले तर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी सांगितलंय. नैसर्गिक संकटावर मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे सरकतोय. राज्यातून गेल्या 9 महिन्यात 22,360 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. देशाच्या तुलनेत राज्यातून 78% निर्यात होत असून निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. पावसाच्या पाण्याचे जलपुनर्भरण भरणाच्या विविध उपायांचा अवलंब करा. रिचार्ज शाफ्ट सारख्या उपाययोजना आणखी वाढवा. भूजल अधिनियमाचे काटेकोर पालन करा. सोलापूर महापालिकेमार्फत नारी शक्ती असे जलशक्ती अभियान आणि शिक्षण विभागातील शाळांनी जलशक्ती अभियानाची जागरूकता हाती घेण्याची सूचना जलशक्ती अभियान कॅच दी रेन या अभियानाचे केंद्रीय नोडल अधिकारी राकेश कुमार मीना, केंद्रीय अधिकारी एकता धवण यांनी केली आहे. बाजारात सध्या भाजीपाल्याच्या मोठ्या प्रमाणात आवक होत असून त्यात कोथिंबिरीचे दर प्रचंड कोसळलेत. बाजारात अवघ्या 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जात असल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. 1 एकर कोथिंबिरीसाठी 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च करून विक्रीनंतर अवघे 3,000 रुपये हातात पडल्याने संतप्त झालेल्या नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूर येथील राजेंद्र वाघ या शेतकऱ्याने आपल्या 1 एकर कोथिंबिरीवर नांगर फिरवून संताप व्यक्त केलाय. जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यात अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे केळी, हरभरा, गहू, तूर, पपई अशा विविध पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत यावल तालुक्यातील भालोद, बामणोद, आमोदा, म्हैसवाडी, राजोरा, बोरावल आणि परिसरातील शेत शिवारांना भेट दिली. या पाहणी दरम्यान आमदार अमोल जावळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नुकसान भरपाईसाठी पंचनामे आणि तत्सम कारवाई तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी सूचना केली आहे. उत्तर भारताकडील थंडीचा कडाका वाढल्यामुळे जालन्याच्या मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीचे दर घसरले. त्याचा फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान मोसंबीला केवळ 7 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आपली मोसंबी फेकून देण्याची वेळ आली आहे. जवळपास 8 टन मोसंबी शेतकऱ्यांनी मार्केटमधील एका बाजूला फेकून दिली आहे. नांदेड जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे मागील 7 दिवसात 13 दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर झालाय. नांदेड पाटबंधारे विभागातील एकूण 104 प्रकल्पात सध्या 574.88 दशलक्ष घनमीटर नुसार 78.95% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील आठवड्यात हा पाणीसाठा 593 दशलक्ष घनमीटर होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.